कडी पण उघडणं, नळ चालू होणं आणि आता तुझ्यासोबत हे जे घडलेलं म्हणे इथे काहीतरी आहे. म्हटलं सकाळी 8 वाजता कॉलेज असते आणि 4ला सुट्टी होते. तर आता म्हटलं मी झोपते. आता मला तू त्रास नको देऊ. ती बोलली, "ठीक आहे, मी जाते खाली." आजोबा आणि काकूंकडे बसायची ते. तर ती त्यांच्याकडे गेली टीव्ही बघायला आणि मी वर झोपलेली. तर मी झोपलेली ना, तर मला असं मला खूप गाढ झोप लागली. तर ना मला असं वाटलं, की बाजूला माझ्या ती झोपलेली आहे. तर मला ना मागून असं पुश केलं, असं ढकलल्यासारखं. मग मी तिला परत ढकललं. मी म्हटलं, "रुबू," म्हटलं, "मला खूप त्रास होत आहे," म्हटलं, "माझी डाळ पण खूप ठणकत आहे." म्हटलं, "मला झोपू दे का?" म्हटलं, "मी रात्रभर जागरण केले." तर मी तिला परत असं ना खूप पूर्ण ताकद दिलं. तिनेही मला पूर्ण आणि मी फक्त पडायची राहिली इतक्याने. मी का म्हटलं, "अरे," म्हटलं, "तुला कळत नाही का गं मला," म्हटलं, "त्रास होत आहे." तर मी तिला मारायचं म्हणून. मी माझ्या बहिणीला ना असं मारायला जसं मागे वळते, तर कोणीच नव्हतं बाजूला बेडला. कोणीच नव्हतं बेडवर. बापरे! तुमची बहीण कुठे होती ती त्यावेळेस? खाली होती आणि मी पळतच गेली मग खाली. बघते तर माझी बहीण टीव्ही बघत आहे. त्या आजोबांशी गप्पा गोष्टी करत आहे. मग म्हटलं, "का गं," म्हटलं, "तू होती ना आता?" ती बोलली, "मी कशाला आहे? मी इथेच बसून आहे. तूच तर म्हटलं मला झोपायचंय." तर काकू म्हणतात, की "ही इथेच बसून आहे. हिला अर्धा 1 तास झालेला ही इथेच बसून आहे. ही आलीच नाही." मग माझ्या बहिणीला सांगितलं. माझी बहीण त्यांनी विश्वास नाही ठेवला. माझ्या बहिणीने विश्वास ठेवला. ती म्हणे, "हो ताई, हे बघ," म्हणे, "कडी पण उघडणं, नळ चालू होणं आणि आता तुझ्यासोबत हे जे घडलेलं म्हणे इथे काहीतरी आहे."